हॅलो एव्हरीवन. सो आज मी एक पार्सल मागवलं आहे जे की माझ्या फेससाठी. माझं डबल चिन खूप जास्त वाढत चाललं आहे आणि ते मला बघून बिलकुल आवडत नाही. बिकॉज 24 आणि 25 नोव्हेंबरला माझं लग्न आहे. सो मला त्यासाठी चांगलं दिसायचं आहे म्हणून मी हे पार्सल ऑर्डर केलं होतं. हे मी एक यूट्यूबद्वारे बघितलं होतं. सो म्हटलं ठीक आहे, ट्राय करूया. हे असं दिसतं. फर्स्ट टाईम यूज करते आणि मी फक्त यूट्यूबद्वारे बघितलं आहे त्याचा यूज वगैरे कसा होतो, काय होतो, याला कसं लावतात. सो आधी मला यात हा कागद भेटला, त्यात सांगितलेलं की कशाप्रकारे ते लावायचं आहे आणि तेच वाचून वाचून मी लावण्याचा प्रयत्न केला. आणि आता हे आहे ते प्रोडक्ट जे की ज्याने आपलं डबल चिन जे असतं ते रिमूव्ह होतं. लगेच तर कोणतीच गोष्ट नाही होत, थोडासा टाईम लागतो. सो बघू म्हटलं ट्राय करू. आणि हे असं दिसतं. तसं तर मला खूप छान प्रोडक्ट वाटलं, खूप आवडलं आहे मला. बिकॉज ते ना रबर टाईप आहे, ते म्हणजे स्ट्रेचिंग होते त्याची. आणि हे चेहऱ्याला खूप छान फिट बसलं होतं माझ्या. आधी तर मला याला बघून खूप खुशी झाली की म्हटलं चला फायनली काहीतरी चांगलं प्रोडक्ट मला भेटलेलं आहे. सो मी आधी बघत होती याचा यूज कसा आहे, बिकॉज यूट्यूबद्वारे जरी बघितलं तरी आपल्याला इतकं समजत नाही की ते लावता कसं. मग मी आधी अशा प्रकारे ट्राय केलं. ते पण मला व्यवस्थित जमत नव्हतं. आणि हां, हे लावल्यावर ना थोडंसं चेहऱ्याला त्रास होतो, कारण की आपण इतकं स्ट्रेच करून आपल्या चेहऱ्याला इतकं ताण देऊन ते लावतो. आणि ताण दिल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला आपण म्हणजे असं म्हणू शकत नाही की त्याने ती गोष्ट कमी होईल. जसं शरीराला ताण द्यावा लागतो तसंच चेहऱ्याला पण आपल्याला तसंच ताण देऊन एक्सरसाइज करून डबल चिन आपलं रिमूव्ह होतो. सो मी हे असं लावून बघितलं, पण मग मला असं वाटत होतं की अजून पण मी चुकीचं लावलेलं आहे, बिकॉज ते ना माझ्या चेहऱ्याला नीट फिट नव्हतं होत. मग केलं तरी मी ट्राय करत होती, पण हे जे लावलेलं आहे ना मी, हे सुद्धा चुकीचं लावलं आहे. हे मला वाटतच होतं की काहीतरी गडबड आहे, तरी मी तुम्हाला दाखवते की बघा कसं लावलं आहे. पण हां, आणि त्रास तर खूप होत होता मला लावायला. फर्स्ट टाईम लावलं तर त्रास होणार आहे, नंतर त्याची धीरे धीरे सवय होते. म्हटलं चला 1 मिनटं मी बघून घेते आधी की कसं आहे काय. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, बघूनसुद्धा मला लास्टमध्ये सुद्धा ते जमलेलं नाही आहे. नंतर त्याच्यानंतर 5-10 मिनटानंतर मी व्यवस्थित बघितलं आणि मग धीरे धीरे लावलं. ते कसं लावतात ते 10 दिवसानंतर मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईलच की माझ्या चेहऱ्यावर कसं काय ते बसलेलं आहे, कसं काय फिट झालं, काही परिणाम झाला का ते लावून, आणि कसं लावता हेही तुम्हाला दाखवेल. आता हे बघा, मी ना स्वतः हसत होती की मला जमत का बरं नाही लावतात. तरी आता हे जे मी लावलं आहे ना, हे थोडं व्यवस्थित लावलं आहे, पण तरी ते चुकीचंच आहे. बिकॉज आपले जे कान असतात ना, ते तिथं जागा सोडलेली कानांची, तिथं कान अटकावावे लागतात. आणि खाली जे आपले चीन असतं ना, त्यात जिथं खड्डं दिलेलं आहे तिथं ते चीन लावावं लागतं. आणि त्याने आपल्या फेसच्या अकॉर्डिंग ते व्यवस्थित फिट करून लावावं लागतं. आणि मी हे लावलं होतं ना, त्याच्या 30 मिनटानंतरच माझ्या चेहऱ्याला खूप घाम आला. म्हणजे म्हणतात की आपण ना हे झोपतानासुद्धा लावू शकतो आणि दिवसभरात काहीही काम करतो तेव्हाही लावून आपलं काम करू शकतो. सो पण मी काही रिव्ह्यू बघितले, त्यात त्यांनी सांगितलं की झोपताना लावलं तर फार त्रास होतो. म्हणजे ज्यांच्याकडनं सहन होतं ते सहन करू शकतात, बट काही लोकांकडनं नाही सहन होत. सो झोपेत नाही लावलं तरी माझ्या मते तर योग्य आहे. तुम्ही दिवसभरात काही काम करा, हे लावून आपण आरामात काम करू शकतो. सो तुम्ही तसंही लावू शकता. आणि मी तर आज 30 मिनटं तरी कमीत कमी लावून बघितलं आणि मला म्हणजे माझ्या मते तरी खूप योग्य वस्तू मिळाली मला. बस एवढे की 10-15 दिवसात त्याचा रिव्ह्यू बघावा लागेल, काहीतरी आपल्याला फरक पडते की नाही. तेव्हाच ती वाटेल की हां चला आपण काहीतरी काहीतरी युजेबल वस्तू घेतलेली आहे आणि आपल्या चेहऱ्यावर काहीतरी त्याचा उपयोग झाला आहे. सो मी तर खूप खुश झाली. आणि म्हणजे कोणाला असा चेहरा दाखवतो नका, खूप फनी फेस दिसतोय मला, तर तुम्हाला दाखवायला सुद्धा असं वाटतं. बाय.